हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला कालचा व्लॉग बघितल्यानंतर हे तर समजलंच असेल, की मला माझं करिअर मेकअपमध्येच करायचं आहे. सो या तर खूप कन्विन्स केल्यानंतर ते फायनली मला हो बोललेले. मी खूप एक्सायटेड आहे पुढे काय होणार म्हणून. पण स्टिल मला कधी-कधी अशी पण भीती वाटते, की जेव्हा पण मी एकदम चांगला विचार केला ना, तेव्हा काही ना काही मध्ये मला आड येऊनच जातं. सो इट्स बेटर जास्त विचार न करता जे होईल त्याच्याकडे मी लक्ष दिलेलं पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका, कारण तुम्हाला ते अपडेट मी देणारच आहे. बरं, तर मॉर्निंगमध्ये मी नाश्ता केला डोसाचा, जे की मीच केलेले होते. बाय द वे आता माझे डोसेस खूप डोसेस आधी माझ्याकडनं असे तुटून जायचे किंवा मी घाबरायची त्याला पलटी मारू का नको मारू, तुटायला नको. बट आता कॉन्फिडेंटली मी एकदम व्यवस्थित डोसे बनवूनच घेते. बरं, नाश्ता केल्यानंतर थोडीफार कामं होती. मी ते करून घेतले. डस्टिंग वगैरे होतं, ते करायचं होतं, आवरायचं पण होतं. बरं, तर त्यानंतर मला बाहेर जायचं होतं. मी जे विचार केला होता, मला तेच घेण्यासाठी बाहेर जायचं होतं. बट आता पुढे काय होतं हे तुम्हाला दिसणारच आहे. नेमकी कसं होतं ना, मला जास्त फिरायची आवड नाहीये आणि आता मी स्वतः गाडी चालवून घेते. बट कधीच माझ्या डोक्यात असं येत नाही, की चला आपण गाडी काढूयात आणि फिरून येऊया, चक्कर मारून येऊयात, मार्केटमध्ये काय नवीन आहे ते बघून येऊ. सो मला असं काही एवढं काही छंद नाहीये त्यामध्ये. बट आज मला काय घ्यायचं होतं हे मलाच समजत नव्हतं आणि बडी मुश्किलने मी विचार केलेला, की नाही आज काहीतरी आपण घेऊयात. पण आता काय नेमकं? सो मी ना आधी दूध बाजारात गेली होती. नाशिकमध्ये जे असेल त्यांना माहितीच असेल दूध बाजार. त्यानंतर मी तिथे फक्त चक्कर मारली, पण मला काही एवढं भेटलेलं नाही. नंतर मी Zudio गेलेली आणि नंतर मी विचार केलेला, की मला ना एक जीन्स घ्यायची आहे. सो मी जीन्स घेईलच. बट आफ्टर ऑल ट्रायल्स मी त्याच्यानंतरही माझा माइंड चेंज केलेला आणि मी जीन्स सुद्धा नाही घेतली. म्हणजे एका व्यक्तीचे इतके विचार कसं काय बदलू शकतात ते पण इन्स्टंटली. लिटरली मी जेव्हा घराबाहेर निघाले, मला खूप सारे सामान घ्यायचे होते आणि आय वाज थिंकिंग की भाई मी काहीतरी तर घेऊनच येईल. पण मी घरी फक्त एक मिठाईचा बॉक्स घेऊन आलेली, रसगुल्ला. त्यानंतर मी गिव्ह अप करून जेवण वगैरे केलं आणि ऑफिसला निघाले. त्यानंतर घरी येताना मध्ये मंदिर लागलेलं, सो पाया पडून घेतलेल्या आणि मग पोळ्या वगैरे करायच्या होत्या. पोळ्या करत होते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.